सीजेपीच्या समर्थनार्थ मुंबईमध्ये विविध ठिकाणी आंदोलनं सध्या केली जातात। मुंबईच्या चेंबूरमधल्या सिद्धार्थ कॉलनीमधील तरुण आणि रहिवासी यांनी एकत्रितपणे मोर्चा काढलाय। मात्र ईस्टर्न एक्सप्रेस वेवरती त्यांना जाण्यासाठी रोखण्यात आलेलं होतं आणि आंदोलकांना पोलिसांनी अडवलं। यावेळेला आंदोलक आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची देखील झाली। त्यानंतर आंदोलक हे पुन्हा एकदा सिद्धार्थ कॉलनीच्या दिशेने रवाना झाले। यावेळेला केंद्र सरकारचा त्यांनी निषेधही व्यक्त केला आणि जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीमध्ये सीजेपीच्या जे आंदोलन आहे त्याच्या समर्थनार्थ मोर्चा निघालेला आहे। आपण जर बघितलं तर काल जंतर मंतर आणि दिल्लीमध्ये जो काही लाठीचार्ज झाला त्याचा निषेध जो आहे तो सिद्धार्थ कॉलनीमध्ये या ठिकाणी व्यक्त केला जातो आहे। विविध संघटना असतील, इथले विद्यार्थी असतील, हे या ठिकाणी आपण बघितलं तर या आंदोलनामध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत। या आंदोलकांना या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्तामध्ये पुढे नेलं जात आहे। आपण बघितलं तर एकूणच सकाळपासून इथे मोठा पोलीस बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळाला होता। काही पदाधिकारी कार्यकर्ते आहेत, काय सांगाल या आंदोलन सिद्धार्थ कॉलनीमधून आता या आंदोलनाची मुंबईमध्ये सुरुवात झालेली आहे, कसं पाहताय? या आंदोलनाला आम्ही एक पाठिंबा म्हणून बघतोय। हे जे आंदोलन विद्यार्थ्यांच्या भविष्याचं आंदोलन आहे, त्यामुळं या आंदोलन हे संपूर्ण भारतभर चालू आले, त्याला एक पाठिंबा म्हणून साठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतोय। आपण जर आणखीन काही आपल्या बरोबर नागरिक आहेत सिद्धार्थ कॉलनीचे, पोलिसांनी आम्हाला काल रात्री नोटीस दिलेली आहे की तुम्ही आंदोलन करू नका, आंदोलन करायचं असेल तर आझाद मैदानाला करा, इथे करायचं नाही। जमाबंदी आदेश लागू केलेला आहे, परंतु आम्ही सर्व सिद्धार्थ कॉलनीला जनतेने निर्धार केलाय की शिक्षण विद्यार्थ्यांचा भविष्याचा प्रश्न आहे, विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आहे, हे सरकार विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात घालतंय। त्याच्या विरोधात आज आपण आंदोलन केलं पाहिजे। मुळात म्हणजे एक गोष्ट कळत नाही की आमचं आंदोलन जे शांतते पद्धतीने होणार होतं, जेवढ्या आंदोलनकर्त्यांची संख्या नाही त्याच्या 3 पटीने पोलिसांची संख्या आहे, ती कशासाठी आहे? प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।